आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवलं पाऊल, नवखीचा हुल इवलं पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. भुई भिजली भिजली, भुई भिजली भिजली, रुजला अंकुर उदरी पोट सुटती वाखली, ओसळ सुखाने पडली, घम घमला सुगंध जाई फुलली फुलली. हिरव्या
साजरा सुंदर जोडा राखो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुडदुड धावेल घर त्याचे गोकुळ होईल चक्र तुमचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ वाईन्यारा भुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोरा हा हळूहळू झुलवा ग हिंदोरा आपण खेळू ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू केवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू छोट्याशा कपातला चहा मी पिऊ भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या मुलगाली आईचे तेज मुलगाली आईचे तेज माऊची सेज सजली सजणार कोणी येणार सजणार कोणी येणार तेरे सपनों का संसार सवरने वाला है सुना है आसमां से चांद उतरने वाला है अपने आंगन में सितारों को सजाए रखना अपनी गोद में बहारों को बिछाए रखना हम एक नन्हा सा मेहमान आने वाला है नन्हा सा मेहमान आने वाला है राधे कृष्ण करे तेरा हर सुख सपना सच हो जाए ऐसी गोद भरे कि तेरे घर के भाग जात जाए कि अपने आंगना में दीप नया जलने वाला है कि नन्हे कदमों में कोई चम चलने वाला है हम पे नन्हा सा मेहमान आने वाला है नन्हा सा मेहमान आने वाला है तेरे सपनों का संसार सवरने वाला है सुना है आसमां से चांद उतरने वाला है अपने आंगन में सितारों को सजाए रखना अपनी गोद में बहारों को बिछाए रखना हम के नन्हा सा मेहमान आने वाला है नन्हा सा मेहमान आने वाला है दबी दबी सी हंसी होठों पे बसी है गुदगुदी कर रही हवा हल्ला मचा रही है पागल सी ख्वाहिशें खुशियों की मिली है वजह कुछ है जुनून सा कुछ पागलपन है सौ बातें करता ये बुद्धू सा मन है कुछ है
मी सांगते या गेममध्ये काय होणार आहे. मी काही प्रश्न विचारते त्यांना की आपल्याला कळेल की ह्यांची तयारी झाली आहे की नाही, का नुसतंच आपलं चालू आहे. जर ह्यांच्या मनात असेल की हा हे स्नेहल वहिनी करेल बरोबर, तर गुलाबी बोलून वर येईल. आणि जर तुषार दादा बरोबर करणार असेल हे काम, तर ते ब्ल्यू बोलून वर येईल. आता ते जरा अवघडच वाटतंय. पहिला प्रश्न असा आहे की बाळाशी सर्वात जास्त गप्पा गोष्टी कोण करणार. ठीक आहे. आणि बाळाचे सगळे नखरे, त्याचा राग, या गोष्टी कोण करणार, कोण पुरवणार, कोण शांत करणार. आणि बाळासाठी नवीन नवीन भरपूर सारे कपडे कोण आणणार. आणि बाळाच्या गोष्टी म्हणजे आता बाळाला आपण बाळाचा पहिला बर्थडे, बाळाचं बारसं किंवा बाळाला कुठल्या शाळेत घालायचं, ह्या सगळ्या गोष्टी कोण सर्वात जास्त प्लॅन करेल असं कोणाला वाटतं. कोण करेल. किती रे किती. ताई म्हणते मी करेल, दादा म्हणतो मी करेल. बघूया आपण. आणि पुढे कोण सर्वात जास्त फोटोज काढेल बाळाचे. हे बरोबर आहे. मात्र ह्याला मी म्हणू शकते. दोघंही म्हणतात दादा काढेल. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं हे छकुली ताई, इतकी ताई खूप मनापासून ह्याला हे दे, हू विल चेंज द डायपर्स. डायपर कोण चेंज करेल. मध्ये आम्ही चुकून तुषार दादाला सांगितलं की शर्विलचा डायपर चेंज कर. ते आम्ही आता ठरवलंय, परत नाही सांगायचं. झालं, एवढं छोटसच होता. आता या गमतीत अजून थोडीशी गंमत वाढवायला येते श्रावणी. तिचं म्हणणं आहे एवढ्या सगळ्यांनी डान्स केलाय तर मला पण करायचा आहे.
सुबह मुझे रोज मैं ना बुलाए, जैसे कि जुगनू को रहना बुलाए, रहना बुलाए। पेड़ों के झूलों में खेलूंगी मैं तोरे, अम्मा से जाके ना कहना बुलाए, कहना बुलाए। मेरी है वो परछाई, वो मेरा रूप है। कभी वो चमकता चंदा है, कभी उजली सी धूप है। तेरा मेरा होगा वो अपना कोई आएगा, जीवन में आशा की किरणें वो लाएगा। नन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा। तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा। नन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा। तेरे मेरे इस दिल की धड़कन वो